नमस्कार मित्रांनो, इन्व्हेस्टमेंट माहिती यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण इरडा म्हणजे इंडियन रिन्युएबल एनर्जी डेव्हलपमेंट एजन्सी लिमिटेडचा फायनान्शियल इयर 2026च्या क्वार्टर वनचा रिझल्ट बघणार आहोत. आणि मित्रांनो, एवढंच नाही तर यामध्ये एक खूप इम्पॉर्टंट पॉइंट असतो, तो पण आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर पहिले याचे कन्सॉलिडेटेड नंबर बघूया आणि नंतर तो इम्पॉर्टंट पॉइंट बघूया. तर मित्रांनो, करंटली इरडामध्ये प्रमोटर्सची होल्डिंग आहे 71.76%, FISची होल्डिंग आहे 3.26%, DISची होल्डिंग आहे 3.12% आणि पब्लिकची होल्डिंग आहे 21.86%. आणि मित्रांनो, तुम्ही इथे बघू शकता, रिसेंटली इरडाच्या प्रमोटर्सने आपली हिस्सेदारी जबरदस्तपणे कमी केली आहे. तर मित्रांनो, इरडाने QIPच्या थ्रू फंडरेज करण्यासाठी आपली हिस्सेदारी सेल केली आहे. आणि मित्रांनो, या QIPमध्ये इरडाचे LICने जबरदस्त शेअर खरेदी केले होते. आणि तुम्ही इथे बघू शकता, LICची इरडामध्ये हिस्सेदारी वाढून झाली आहे 2.21%. आणि मित्रांनो, जर आपण एंटायर फायनान्शियल इयर 2025चा परफॉर्मन्स बघितला तर पूर्ण फायनान्शियल इयर 2025मध्ये इरडाचा रेव्हेन्यू होता 6,742 कोटी रुपये आणि पूर्ण एंटायर फायनान्शियल इयर 2025मध्ये इरडाचा नेट प्रॉफिट होता 1,699 म्हणजे ॲप्रॉक्सिमेटली 1,700 कोटी रुपये. मित्रांनो, चला आता बघूया इरडाचे फायनान्शियल इयर 2026च्या क्वार्टर वनचे कन्सॉलिडेटेड नंबर. आणि मित्रांनो, सगळेचे सगळे नंबर कोटीमध्ये दिलेले आहे. आणि मित्रांनो, हा कॉलम आहे फायनान्शियल इयर 2025च्या क्वार्टर वनचा, हा कॉलम आहे फायनान्शियल इयर 2025च्या क्वार्टर फोरचा आणि हा कॉलम आहे लेटेस्ट फायनान्शियल इयर 2026च्या क्वार्टर वनचा. म्हणजे हा आहे इयर ऑन इयर बेसिसवर कंपॅरिझन आणि हा आहे क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर कंपॅरिझन. तर मित्रांनो, इरडाचा टोटल रेव्हेन्यू फ्रॉम ऑपरेशन इयर ऑन इयर बेसिसवर 1,510 कोटी रुपयांनी वाढून आला आहे 1,947.60 कोटी रुपये. तसेच इरडाचा टोटल रेव्हेन्यू फ्रॉम ऑपरेशन क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर 1,904 कोटी रुपयांनी मार्जिनली वाढून आला आहे 1,947 कोटी रुपये. तसेच इरडाचा टोटल इन्कम इयर ऑन इयर बेसिसवर 1,510 कोटी रुपयांनी वाढून आता आला आहे 1,959 कोटी रुपये. तसेच इरडाचा टोटल इन्कम क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर 1,914 कोटी रुपयांनी वाढून आता आला आहे 1,959 कोटी रुपये. तसेच मित्रांनो, इरडाचा टोटल एक्सपेन्सेस इयर ऑन इयर बेसिसवर 1,034 कोटी रुपयांनी वाढून आता आला आहे 1,655 कोटी रुपये. आणि मित्रांनो, तुम्ही ते बघू शकता, इरडाचा टोटल एक्सपेन्सेस जबरदस्तपणे वाढला आहे. तसेच मित्रांनो, इरडाचा टोटल एक्सपेन्सेस क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर 1,284 कोटी रुपयांनी वाढून आता आला आहे 1,655 कोटी रुपये. तसेच मित्रांनो, इरडाचा प्रॉफिट बिफोर टॅक्स इयर ऑन इयर बेसिसवर 475 कोटी रुपयांनी घसरून आता आला आहे 304 कोटी रुपये. तसेच इरडाचा प्रॉफिट बिफोर टॅक्स क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर 629 कोटी रुपयांनी घसरून आला आहे 304.84 कोटी रुपये. तसेच मित्रांनो, इरडाचा प्रॉफिट फॉर द पिरियड इयर ऑन इयर बेसिसवर 383 कोटी रुपयांनी घसरून आता आला आहे 246 कोटी रुपये. तसेच इरडाचा प्रॉफिट फॉर द पिरियड म्हणजे नेट प्रॉफिट क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर 501 कोटी रुपयांनी घसरून आता आला आहे 246 कोटी रुपये. तसेच मित्रांनो, इरडाचा EPS म्हणजे अर्निंग्स पर इक्विटी शेअर. आणि मित्रांनो, हा जो
EPS असतो हा नाही लाखमध्ये असतो, नाही कोटीमध्ये असतो, नाही मिलियनमध्ये असतो. EPS फक्त आणि फक्त रुपीजमध्ये असतो. तर मित्रांनो, इरडाचा EPS इयर ऑन इयर बेसिसवर 1.43 रुपीजने घसरून आता आला आहे 0.91 रुपीज. तसेच इरडाचा EPS क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर 1.87 रुपीजने घसरून आता आला आहे 0.91 रुपीज. तर मित्रांनो, इरडाचा रेव्हेन्यू क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर म्हणा किंवा इयर ऑन इयर बेसिसवर म्हणा जबरदस्तपणे वाढला आहे. परंतु मित्रांनो, इरडाचा नेट प्रॉफिट क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर म्हणा किंवा इयर ऑन इयर बेसिसवर म्हणा बोथ केसमध्ये डिक्रीज झाला आहे. आणि मित्रांनो, याच्या मागचे एकच कारण आहे इरडाचे एक्सपेन्सेस. फायनान्शियल इयर 2026च्या क्वार्टर 1मध्ये इरडाचे एक्सपेन्सेस जबरदस्तपणे वाढले आहे. आणि मित्रांनो, त्याचमुळे इरडाचा फायनान्शियल इयर 2026च्या क्वार्टर 1मध्ये नेट प्रॉफिट घसरला आहे इयर ऑन इयर बेसिसवर आणि क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर. आणि मित्रांनो, व्हिडिओच्या स्टार्टिंगमध्ये मी तुम्हाला सांगितले होते की शेवटी आपण इरडाच्या कन्सॉलिडेटेड रिझल्टमधला एक इम्पॉर्टंट पॉईंट बघणार आहोत. तर चला बघूया कोणता आहे तो इम्पॉर्टंट पॉईंट. तर मित्रांनो, तुम्हाला तर माहीतच असेल की इरडा ही लोन देण्याचे काम करते. आणि मित्रांनो, इरडा ही कंपनी स्पेसिफिकली अशा कंपन्यांना लोन देते जे रिन्युएबल सेक्टरमध्ये काम करते. तर मित्रांनो, ज्या कंपन्या लोन देत असतात त्या कंपन्याचा NPA म्हणजे नॉन परफॉर्मिंग ॲसेट्स बघणे खूप गरजेचे असते. आणि मित्रांनो, हा जो NPA असतो हा जेवढा वाढतो तेवढी बॅड न्यूज असते. आणि मित्रांनो, NPA म्हणजे नॉन परफॉर्मिंग ॲसेट जेवढा कमी कमी होत असतो तेवढी पॉझिटिव्ह अपडेट असते. तर मित्रांनो, इरडाचा ग्रॉस NPA म्हणजे ग्रॉस नॉन परफॉर्मिंग ॲसेट्स इयर ऑन इयर बेसिसवर 2.19%ने वाढून आता आला आहे रिसेंटली 4.13%. तसेच इरडाचा नेट नॉन परफॉर्मिंग ॲसेट म्हणजे नेट NPA इयर ऑन इयर बेसिसवर 0.95%ने वाढून रिसेंटली आला आहे 2.06%. तर मित्रांनो, इरडाचा ग्रॉस NPA बघा किंवा नेट NPA बघा. नेट NPA बघा, इयर ऑन इयर बेसिसवर दोन्ही जबरदस्तपणे वाढले आहे. आणि मित्रांनो, हा इरडासाठी एक नेगेटिव्ह पॉईंट आहे. चला मित्रांनो, आता आपण इरडाची थोडी कन्सॉलिडेटेड बॅलन्स शीट बघूया. तर मित्रांनो, इरडाचा रिझर्व अँड सरप्लस लगातार वाढत आहे. 1737 कोटी रुपयांनी 2211 कोटी रुपये. आणि सध्याच इरडाचा रिझर्व अँड सरप्लस आहे 7,500 कोटी रुपयांपेक्षाही जास्तीचा. तसेच मित्रांनो, याची लॉंग टर्म बॉरोईंग लॉंग टर्मपासून झिरोच आहे. आणि मित्रांनो, तसेच या कंपनीची शॉर्ट टर्म बॉरोईंग जबरदस्तपणे वाढत आहे 22,000 कोटी रुपयांनी 24,000 कोटी रुपये. आणि आता सध्याच्या इरडाची शॉर्ट टर्म बॉरोईंग आहे जवळपास 65,000 कोटी रुपये. तसेच मित्रांनो, इरडाचा कॅश अँड कॅश इक्विव्हॅलंट्स पहिले होता 1,600 कोटी रुपये, नंतर 603 कोटी रुपये. आणि करंटली इरडाचा कॅश अँड कॅश इक्विव्हॅलंट्स आहे जवळपास 700 कोटी रुपये. आणि मित्रांनो, इरडाचा कॉन्टिंजंट लायबिलिटीज तुम्ही बघू शकता करंटली झिरो आहे. आणि मित्रांनो, हा इरडासाठी एक जबरदस्त पॉझिटिव्ह पॉईंट आहे. आणि मित्रांनो, अवेलेबल डेटानुसार म्हणजे मार्च 2025 नुसार इरडामध्ये प्रमोटर्सची होल्डिंग आहे 75%. आणि इरडाच्या प्रमोटर्सने आपला एकही शेअर प्लेज म्हणजे गिरवी म्हणजे गहाण ठेवलेला नाही. म्हणून इरडाच्या प्रमोटर्सची प्लेज पर्सेंटेज आहे 0. तर मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण इरडाचा फायनान्शियल इयर 2026च्या क्वार्टर 1चे कन्सॉलिडेटेड नंबर बघितले. आणि मित्रांनो, इरडा ही कंपनी लोन देण्याचे काम करते. तर मित्रांनो,
अशा कंपन्याचा NPA बघणे खूप इम्पॉर्टंट असते. म्हणून मित्रांनो, मी NPAला एक इम्पॉर्टंट पॉइंट सांगितले होते आणि मित्रांनो, हा पण पॉइंट आपण कव्हर केला आहे. तर मित्रांनो, मला अपेक्षा आहे हा व्हिडिओ तुम्हाला इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल. तर मित्रांनो, जर तुम्हाला हा व्हिडिओ इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आणि मित्रांनो, हा व्हिडिओ फक्त आणि फक्त एज्युकेशन पर्पजसाठी बनवलेला आहे. माझ्याकडून काहीही रेकमेंडेशन नाही की तुम्ही या स्टॉकला बाय करा, सेल करा किंवा होल्ड करा. तर चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय.